का आमच्या बहिणींच्या संसाराला हातभार लावायचा नाही, का करायचं नाही? आणि म्हणून ही योजना जी आहे ही कायम सुरू राहणार आहे. तुम्हाला मी सांगतो, या ठिकाणी आम्ही मगाशी अजितदादांनी सांगितलं 3 महिन्याचे पैसे आले, 3 महिन्याचे पैसे आले त्यांनी हात वरती केले. ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले त्यांनी हात वर करा. हे बघा दादा, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आले म्हणजे हे सरकार ऍडव्हान्स पैसे देणार आहे. हे सरकार ठेकेदारांकडून ऍडव्हान्स घेणारं सरकार नाही, हे देणारं सरकार आहे. अरे कोणीतरी म्हटलं असतं चला ठीक आहे, आता ऑक्टोबर नोव्हेंबर तर पुढं आहे, आता कशाला द्यायचे? परंतु हे सावत्र दुष्ट भाऊ जशी आचारसंहिता लागेल कुठंतरी मांजर आडवं घालतील, म्हणून आम्ही अगोदरच पैसे देण्याचं काम सुरू केलेलं आहे. यावरून तुम्ही लक्षात ठेवा, ही आमची नियत साफ आहे, नीती साफ आहे, देण्याची आमची इच्छा प्रामाणिक आहे. आणि म्हणूनच ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, मुलींचं उच्च शिक्षण मोफत देणारी योजना असेल, पिंक रिक्षा देणारी योजना असेल, अशा एसटी मध्ये मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं 50% आपण सवलत देतो, या अशा अनेक योजना ज्या सवलतीच्या आहेत, या सवलतीच्या योजना आपण का देतोय लाडक्या बहिणींना? काही लाडक्या बहिणींनी काही याच्यामध्ये छोटा मोठा व्यवसाय सुरू केला, त्याच्यातून 1,500 मध्ये सुरू केला, 10,000 रुपये मिळाले. 3,000 रुपयामध्ये आणखी व्यवसाय मोठा केला, 20,000 रुपये मिळाले. तुम्हाला मी एवढंच सांगतो, मी जास्त काय बोलणार नाही, पण आपल्याला मी सांगतो, तुम्ही जशी सरकारची ताकद वाढवाल, अजितदादा एकदम रोखठोकपणे सांगतात की ही योजना चालू करायची ठेवायची असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो, ही योजना कायम सुरू राहणार. तुम्ही या सरकारला जेवढी ताकद द्याल, आम्ही तुम्हाला 1,500 वर ठेवणार नाही, 1,500चे 2,000 करणार, 2,000चे 2,500 करणार, 2,500चे 3,000 करणार. तुम्ही ताकद आणखी वाढवाल तर 3,000 पेक्षा जास्ती देताना देखील सरकार हात आकडता घेणार नाही, कारण हे तुमचे पैसे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत, हे जनतेला देण्यासाठीच आम्ही इथं सरकारमध्ये आलो. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, या माझ्या लाडक्या बहिणींना, आपल्याला, तुम्हाला, आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. या राज्यातल्या सगळ्या बहिणी लखपती होतील, त्या दिवशी तो दिवस आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा दिवस असेल. आता मगाच्या मला आदितीने, माझ्या छोट्या बहिणीने एक चिठ्ठी दिली. या कार्यक्रमामध्ये काही गरोदर माझ्या बहिणी आलेल्या आहेत, त्यांचा निरोप आहे की आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार तर मानतोच, पण आम्हाला गरोदर असताना 1,500 रुपये मिळतात, त्याचं औषध आणि आहारासाठी आम्ही वापर करतोय. त्यांनी तिघांनाही राख्या दिल्यात. माझ्या बहिणींना मनापासून मी धन्यवाद देतो, माझ्या त्या बहिणींचं मनापासून आभार मानतो. तर आपण स्वतः पाहिलेला असेल, आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये तर भेटतातच, परंतु त्यांनी सांगितलं की तुमचे जुलै ऑगस्टचे आम्ही पैसे दिलेलेच आहेत, परंतु आता दिवाळीचं गिफ्ट म्हणून या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये आम्ही तुम्हाला पैसे देत आहोत. आणि हे पैसे ॲडव्हान्स पैसे ज्यांचे अजून आलेले नाहीत ते येतच राहतील. याबद्दल देखील आज बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की येणाऱ्या 8 दिवसामध्ये अजून पैसे हे जमा होतील. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठी घोषणा या योजनेबद्दल केलेली आहे. ती म्हणजे प्रत्येकाचे 3,000 रुपयाचे आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तुम्हाला आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्याबद्दल आपण स्वतः व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं असेल. सुरुवातीला ही माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज दिलेली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. तर याच्यामध्ये पुढं ते बोलताना म्हटले की ही योजना जी आहे या योजनेमध्ये आम्हाला अजून ताकद जर दिली तर 1,500 रुपयाची आम्ही 2,000 देखील करणार आहोत. म्हणजे सध्या तुम्हाला जो हप्ता या ठिकाणी 1,500 रुपये भेटतोय, पुढे चालून हा हप्ता जो आहे त्याची रक्कम देखील दुपटीने वाढवली जाणार आहे. ते म्हणाले 1,500चे 2,000 करू शकतो आम्ही, 2,000चे 2,500 देखील होऊ शकतात आणि 2,500चे 3,000 रुपये देखील या ठिकाणी होऊ शकतात. परंतु ही जी रक्कम असणार आहे पुढं चालून वाढणार आहे. सध्या तुम्हाला 1,500 रुपये या रकमेमध्ये लाभ जो आहे प्रत्येक महिन्याला दिला जातोय. तर ही जी माहिती आहे, महत्त्वाची माहिती जी म्हणजे की तुम्हाला ॲडव्हान्स ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दिले जात आहेत. आत्तापर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींना हे पैसे देखील जमा झालेले आहेत. तुमचे आले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आले असतील तर धन्यवाद म्हणून, आले म्हणून नक्की पाठवा. आणि काय बहिणींना अजून एकही हप्ता भेटलेला नाही त्या बहिणींनी देखील काळजी करायची कारण नाही. तुमचे देखील लवकरच पैसे जे आहे खात्यामध्ये पडणार आहेत. ह्या योजनेअंतर्गत जवळपास तुम्हाला आतापर्यंत 5 हप्ते भेटलेले असतील. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे. आता ऑक्टोबरमध्येच तुम्हाला ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे पैसे देखील 3,000 रुपये दिवाळीसाठी ॲडव्हान्स म्हणून हे सरकारकडनं बक्षीस म्हणजे ॲडव्हान्स पैसे जे आहेत देता येत आहेत. म्हणजे हे संपूर्ण प्रक्रिया जी आहे पैसे देण्याची अजून चालूच आहे. बऱ्याच बहिणींना अजून पैसे राहिलेले आहेत यायचे. त्या बहिणींना, काही बहिणींना एकही हप्ता आलेला नाही, अशा बहिणींना टोटल 7,500 रुपये म्हणजेच 5 महिन्याचे 5 हप्ते जे आहेत एकत्र देखील जमा होत आहेत. आणि काही बहिणींना आतापर्यंत 4,500 रुपये जमा झालेले आहेत तुमचे. आणि आत्ता 3,000 रुपये देखील जमा होत आहेत. काल आणि आज देखील पैसे जे आहेत सकाळपासूनच जमा होत आहेत. बऱ्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देखील पाठवले जात आहेत. तर राहिलेल्या बहिणींचे देखील येणाऱ्या 8 दिवसामध्ये पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होणार आहेत. तर ही योजना पुढे चालूच राहणार आहे. कारण की याच्यामध्ये टोटल ह्या अर्थसंकल्पामध्ये एका वर्षासाठी योजनेचे 9 हप्ते जे आहेत त्यासाठी 35,000 कोटी रुपये मंजूर देखील झालेले आहेत. त्यापैकी 5 हप्ते आता या ठिकाणी देण्याची प्रोसेस चालू आहे. अजून राहिलेले 4 हप्त्याचे देखील पैसे अजून मंजूर आहेत, ते देखील पुढं तुम्हाला भेटतच राहणार आहेत. सध्या 5 हप्ते जे आहेत या ठिकाणी भेटत आहेत आणि पुढं चालून ही रक्कम देखील वाढवली जाईल असं स्वतः त्यांनी सांगितलं. ही योजना जी आहे कधीही बंद होणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींना दिवाळीसाठी या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये 3,000 रुपये देण्याची आज अधिकृत घोषणा देखील झाली आणि त्याचे पैसे देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. राहिलेल्या बहिणींचे हळूहळू पैसे जे आहेत जमा होत आहेत. तर याबद्दल अजून काय अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. तुम्हाला याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा बहिणींपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी. धन्यवाद.